तर अशी केली होती मी आज धनतेरसची पूजा. आज फायनली यांना मला शॉपिंगला घेऊन जाण्यासाठी वेळ भेटला होता. सगळ्यात आधी तर मी पार्लरला गेले होते, कारण मला केस कट करायचे होते. पण यांना माझे केस खूप जास्त आवडतात, त्यामुळे यांनी मला सक्त ताकीद दिली होती की केस खूप जास्त कट करायचे नाहीत म्हणून. त्यामुळे मी थोडेसेच केस कट केले आणि त्यानंतर आम्ही निघालो होतो मार्केटला जाण्यासाठी. पण मला असे वाटले होते की मार्केटमध्ये खूप जास्त गर्दी असेल, पण तुम्ही बघू शकता अजिबात गर्दी नव्हती. त्यामुळे माझी शॉपिंग मी अगदी आरामात करून घेतली. काही सजावटीच्या वस्तू घेतल्या, त्यानंतर पूजेसाठी ज्या गरजेच्या वस्तू आहेत जसे की लक्ष्मीची मूर्ती, चूल, जाते, ह्या सगळ्या वस्तूही घेतल्या आणि आलो होतो आकाशकंदील खरेदी करण्यासाठी. पण आकाशकंदीलचे रेट खूप जास्त सांगत होते, पण मी खूप जास्त बार्गेनिंग करून मला जो आकाशकंदील पाहिजे होता तो मी घेतला आणि मी खूप जास्त खुश होते. बाहेर ऊन खूप होते, त्यामुळे मग थोडंसं थंड घेतलं आणि आलो होतो माझ्यासाठी काही शॉपिंग करायला. येथे आल्यानंतर मला जी टिकली पाहिजे होती ती अजिबात भेटत नव्हती, पण खूप जास्त शोधल्यानंतर मला ती भेटली. त्यामुळे मी 1 नाही, 2 नाही, तर 4-4 टिकल्याचे पॉकेट एकदम घेऊन ठेवले, कारण जेव्हा पाहिजे असतात तेव्हा मग ते भेटत नाहीत. त्यानंतर मग तिथून निघालो होतो, कपड्याच्या दुकानात गेलो आणि तेथे घ्यायचा होता प्रसादसाठी एक ड्रेस, पण त्याला काही त्याचे ड्रेस आवडला नाही. मग तिथून रिटर्न आलो आणि भूक लागली होती, मग थोडासा नाश्ता वगैरे करून घेतला. नाश्ता केल्यानंतर मग घरी येण्यासाठी निघालो होतो. घरी आलो आणि घरी आल्यानंतर मला करायची होती धनतेरसची पूजा. अशी पूजेची मांडणी वगैरे करून घेतली, पूजा करून घेतली आणि त्यानंतर संध्याकाळी लाईटिंग वगैरे लावून घेतली आणि मी जे आकाशकंदील आणले होते तेही लावून घेतले होते लगेच. त्यानंतर रात्री स्वयंपाक वगैरे केला आणि असा होता माझा आजचा दिवस. थँक्यू फॉर वॉचिंग. ओके, बाय.